सर्वांना ख्रिस्त सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आसुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे. आजकरिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 वचन. मी आपल्यासाठी वाचतो, कृपया करून लक्ष द्या. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 वचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. याच वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि या वचनामधून आपल्याला एक बोध होतो. सुरुवातीलाच ज्या बोधावरती आज आपण लक्ष केंद्रित करून या वचनाच्या आधारे काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो बोध म्हणजे ख्रिस्तियांनी कसा विचार केला पाहिजे यावरती आणि या वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. ख्रिस्तियांनी कसा विचार केला पाहिजे आणि म्हणून ख्रिस्तियांनी त्यांच्या वैचारिक जीवनाचे रक्षण करणे हे आवश्यक आहे. आणि ते वैचारिक जीवनाचे रक्षण कसे करावे हे आपण या वचनातून पाहण्याचा प्रयत्न करूया. कारण की वचन असं आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. कोणची चित्तवृत्ती, कशा प्रकारची चित्तवृत्ती आणि म्हणून वैचारिक जीवन कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं हे आपण वचनातून शिकण्याचा प्रयत्न करूया. आणि वचनामधून आणखीन एक वचन मी आपल्याला फक्त सांगेल आणि त्यानंतर स्पष्ट करेल. आणि म्हणून फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 वचन, या वचनाला फिलिप्पियरास पत्रामधूनच फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचनाचा आधार घेत मी आजचा संदेश आपल्या समोर विदित करत आहे. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन असं सांगतं, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. या सर्व गोष्टीचं मनन केल्यानंतर आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखी चित्तवृत्ती धारण करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो आणि वचनामध्ये आपण जास्तीत जास्त वाढू शकतो. आणि म्हणून या वचनामधून आपण 4 गोष्टी शिकत आहोत. आणि 4 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे थिंक प्युअर थॉट, शुद्ध विचार धारण करा. ख्रिस्ती जीवन जगत असताना वैचारिक जीवन आपलं कसं असलं पाहिजे, तर सगळ्यात पहिला पॉइंट मी आपल्या समोर ठेवत आहे ते म्हणजे शुद्ध विचार धारण करा. आणि शुद्ध विचार धारण केल्यानंतर मग आपण सत्य आणि आदरणीय असं इतरांसमोर वर्तणुकीमध्ये आणू शकतो. जे काही सत्य, जे काही आदरणीय आणि जे काही सत्य, जे काही आदरणीय ते आपण शुद्ध वर्तणूक ठेवून इतरांपर्यंत प्रेझेंट होऊ शकतो. आणि म्हणून आपण ही चित्तवृत्ती धारण केली पाहिजे. सगळ्यात पहिली जी की शुद्ध अशी चित्तवृत्ती आहे ती आपण धारण करणं गरजेचं आहे. कारण की शुद्ध चित्तवृत्ती, प्युअर चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती. आणि म्हणून आपण देखील शुद्ध चित्तवृत्ती धारण करणं हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे थिंक पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करा. जीवन जगत असताना आपण वैचारिक जीवनामध्ये सकारात्मकता ठेवली पाहिजे. सकारात्मक गोष्टी आपण विचाराने करू शकतो आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ही वाढवली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला किती कठीण प्रश्न विचारले, प्रभू येशू ख्रिस्ताला किती ट्रॅप लावून धरण्याचा प्रयत्न केला, तरी देखील कधीच त्याने नेगेटिव्ह विचार केले नाही. त्या ट्रॅपमधून, त्या चुकीच्या प्रश्नामधून, त्याला अडकविण्याच्या प्रश्नामधून प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह काढलेलं आहे. त्याने नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग धारण केलेली आहे. आणि म्हणून तशी चित्तवृत्ती, सकारात्मक चित्तवृत्ती ही आपण धारण करणं गरजेचं आहे. कारण की ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी होती. याचा एक आणखीन फायदा आहे जीवनामध्ये, जर आपण सकारात्मक झालो, पॉझिटिव्ह जास्त प्रमाणामध्ये झालो, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीने काहीच निगेटिव्ह असं मनामध्ये येऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट घडली, कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये उद्भवली, त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या विचारांवरती आणि आपल्या जीवनावरती कधीच होऊ शकत नाही, जर आपण सकारात्मक वागण्याचा निर्धार केला तर. आणि म्हणून सकारात्मक चित्तवृत्ती आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे
शांतिमय जीवन आपण व्यतीत करण्यासाठी शांतिमय असे विचार देखील धारण केले पाहिजे. त्याला आपण म्हणतो जीवनामध्ये, वैचारिक जीवनामध्ये शांती धारण करणे. आणि वैचारिक जीवनामध्ये शांती आपण कशा प्रकारे धारण करू शकतो? जर आपण वचनावरती आधारित जीवन जगलो. प्रभू येशू ख्रिस्त नेहमी वचनावरती आधारित जीवन जगण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याने कधीच पित्याची इच्छा मोडली नाही. अगदी शेवटच्या वेळेस देखील, शेवटच्या क्षणी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून यामधून आपल्याला समजतं की तो वचनावरती आधारित जीवन जगत होता. आणि म्हणून आपण देखील पवित्र शास्त्रातील वचन जे आपल्याला मिळाले आहेत, पवित्र शास्त्रातील वचन जे आपल्याला समजले आहेत संदेशामधून किंवा वाचल्यानंतर, ते विचार, ते वचन आपण आपल्या जीवनामध्ये जर धारण केले, त्यानुसार जर जीवन जगलं, तर आपलं जीवन आणि आपले वैचारिक, क्षमा करा, तर आपलं वैचारिक जीवन हे शांतिमय निश्चितपणे होईल. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे शांतिमय होतं, शांतिप्रिय होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी होते, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या कुठल्या शिकवणी दिल्या, त्यांचा जो मोठा समूह निर्माण झाला, त्याला शांतिप्रिय असे लोक म्हटले गेले आहे. फक्त का? कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने ती शांतिमय, पीसफुल, शांतीपूर्ण विचारशैली किंवा वैचारिक जीवन धारण केलं होतं. आणि ते वैचारिक जीवन आपण देखील धारण करणं गरजेचं आहे. यामुळं आपण स्वतःला त्रास करून घेत नाही, आपण लगेच उत्साहामध्ये येत नाही, कुठलीच गोष्ट आपण लगेच करत नाही, आपण शांतीने काही गोष्टी करण्यासाठी सुरुवात करतो. आणि म्हणून शांतीपूर्ण जीवन शैली धारण करण्यासाठी किंवा शांतिमय वैचारिक जीवन धारण करण्यासाठी आपल्याला ही चित्तवृत्ती फार गरजेची आहे. कारण की यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती. आणि म्हणून हल्ली मी शांतिमय जीवन, शांती प्रस्थापित यावरती जास्त बोलत आहे. का? कारण की शांतीची आज फार गरज आहे. आज प्रत्येकाच्या जीवनामधून, कुटुंबामधून शांती हरवत चाललेली आहे. आणि शांती आपणच पुन्हा प्रस्थापित करू शकतो वचनाच्या आधारे. आपण किती वचनाच्या आधारे जीवन जगतो? जास्तीत जास्त जर जीवन वचनाच्या आधारे असलं, वचनावरती आधारित असलं, तर निश्चितपणे मला आपल्याला हे सांगायला आवडेल की शांती आपल्या जीवनामध्ये, शांतीपूर्ण असं जीवन आपलं झाल्या वाचून राहणार नाही. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे थिंक पर्पजफुल. थिंक पर्पजफुल म्हणजे हेतुपूर्ण अथवा अर्थपूर्ण. आपलं जीवन हे हेतुपूर्ण किंवा अर्थपूर्ण असावं. कधी कधी आपल्याला अशा प्रकारचे जीवन जगत असताना लोक दिसतात की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते काय करत आहेत हे समजत नाही. आणि आपलं जीवन तसं कदापि नसावं. आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करतो त्याला एक अर्थ असावा. जे काही करतो ते हेतुपूर्ण केलं पाहिजे, शुद्ध अशा अंतःकरणाने केलं पाहिजे. हे मी यासाठी सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला हेतू पूर्ण करण्यासाठी, उद्देश पूर्ण करण्यासाठी. त्याच्या पाठीमागं मोठा अर्थ होता. आणि त्याने जी वाटचाल केली, रोज सकाळी उठल्यापासून दररोज प्रभू येशू ख्रिस्त उठायचा, शिकवण द्यायचा, आरोग्य द्यायचा, चमत्कार करायचा. याच्या पलीकडे जाऊन ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उचलायचा. इतकंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त समुपदेशन देखील करायचा. जे दुःखित आहेत त्यांना जाऊन तो समुपदेशन करायचा. त्याचप्रमाणे प्रार्थना करायचा. त्याचप्रमाणे स्वतः देखील वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा. कितीतरी गोष्टी तो करत होता. आणि ह्या सगळ्या काय होत्या? अर्थपूर्ण गोष्टी होत्या, हेतुपूर्ण होत्या, उद्देशपूर्ण होत्या. आपलं जीवन देखील रोज सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस आपण हेतुपूर्ण, उद्देशपूर्ण, अर्थपूर्ण जीवन जगण्याचा निर्धार केला पाहिजे. आज जीवनामध्ये आपण काय करतो त्याला अर्थ असला पाहिजे. मग आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीप्रमाणे 100% होण्यास मदत होईल. आणि जे वचन आपण वाचलं, फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 वचन, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. शुद्ध, सकारात्मक
त्यानंतर शांतिमय आणि उद्देशपूर्ण, अर्थपूर्ण, हेतुपूर्ण असं जीवन आपलं ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ख्रिस्त येशूच्या ठायी असलेली चित्तवृत्ती माझ्या ठायी देखील 100% आहे आणि आपल्याला जीवन हे सोपं असं वाटेल. कारण की जीवन आज प्रत्येकाला अवघड असं झालेलं आहे, हार्ड असं प्रत्येकाने आपल्या स्वतःची लाईफस्टाईल करून घेतलेली आहे. किती आपल्याला बाहेरून इतरांचं जीवन चांगलं शांतिमय असं दिसत असलं, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजच्या या काळामध्ये मॅक्झिमम प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त मी म्हणेल, कारण की देवबाप्पासारखं देवबाप्पाने सांगितल्याप्रमाणे देवबाप्पाच्या वचनाप्रमाणे जर जीवन कुठला व्यक्ती जगत आहे तर त्याच्या जीवनामध्ये निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी जर तो करत आहे तर त्याचं जीवन खरंच हे इझियर आहे. परंतु जर ह्या गोष्टी आपण करत नाही तर आपल्याला आपलं जीवन हे अवघड असं वाटतं. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. आपण जीवन जगत असताना अवघड अशा गोष्टी जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये जर आपल्या येत आहेत आणि आपण संघर्ष करत आहोत तर चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी हा संघर्ष करून पहा, शुद्ध आचरण ठेवून पहा, सकारात्मक विचारसरणी धरून पहा, शुद्ध विचार धारण करून पहा, त्यानंतर शांतिमय विचार धारण करून पहा, हेतुपूर्ण अर्थपूर्ण विचार धारण करून पहा. निश्चितपणे अशा प्रकारे जर संघर्ष आपण केला तर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे सोपं झाल्या वाचून राहणार नाही आणि जगण्याचा आपण आनंद घेऊ शकतो. आणि म्हणून रोजच्या दिवसामध्ये जर आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, कारण की आज रोजच्या जीवनामध्ये आपण रोजच्या दिवसामध्ये आपण जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही. आणि जर रोजच्या दिवसामध्ये आपल्याला जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी करण्यासाठी आता या क्षणापासून, आजच्या या सकाळपासून आपण ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने भरू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, प्रार्थना करतो आम्हाला आजच्या वचनामधून तू सांगितलंस की अशी ही चित्तवृत्ती जी ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. आणि म्हणून प्रिय परमेश्वरा, आम्ही शुद्ध, सकारात्मक, शांतिमय आणि विशेष करून अर्थपूर्ण, हेतुपूर्ण, उद्देशपूर्ण असं जीवन प्रिय परमेश्वरा जगण्यासाठी साह्याने मदत कर. आणि म्हणून वैचारिक जीवनामध्ये आमच्या शुद्ध विचार असू देत, सकारात्मक विचार असू देत, शांतिप्रिय विचार असू देत, उद्देशपूर्ण, अर्थपूर्ण विचार असू देत आणि तेच तुझ्या साह्याने, तुझ्या सामर्थ्याने कृतीत आमच्याद्वारे येऊ देत प्रिय प्रभू. आणि त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. आणि आम्हाला आमचं जीवन जे कठीण वाटतं प्रिय परमेश्वरा, जे अवघड वाटतं, हार्ड असं वाटतं प्रिय प्रभू, ते तू सोपं कर. प्रिय प्रभू, जगण्याचा आनंद घेण्यासाठी रोजच्या दिवसामध्ये प्रिय प्रभू आम्ही आनंदामध्ये आमचा दिवस व्यतीत करण्यासाठी या सर्व गोष्टी आमच्याकडून तू करून घे, जेणेकरून आम्ही हे भूतलावरचं दिलेलं तो अमोल असं जीवन जे आहे ते आनंदाने व्यतीत करू शकू. आणि म्हणून त्यासाठी या सर्व गोष्टी तू स्वतः आमच्या जीवनामधून करून घे. जर काही चुका, अपराध, पाप आमच्याकडून झाल्या असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर. जे काही योग्य प्रकारे प्रिय प्रभू आजवर तुझ्यासाठी केलेलं ते परमगौरवामध्ये उचलून आणि त्याचं प्रतिफळ तू आम्हाला जसे आहोत तसे तुझ्या अधीनाने स्वाधीन होतो. जर काही चूक, अपराध, पाप विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रिय परमेश्वरा, रोजच्या दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा मागतो आमच्याकडून तू नव्याने रोज आणि रोज करून घे. जसे आहोत तसे तुझ्या अधीनाने स्वाधीन स्वतःला करत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो, ऐकते. आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देव बापाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त च्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो. आमीन.